नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी. गौरी आगमनाच्या दिवशी गौरींना नैवेद्य म्हणून आवर्जून बनवली जाणारी भाजी म्हणजेच शेपूची भाजी. अगदी चविष्ट खमंग भाजी म्हणून तयार होते. व्हिडिओला सुरुवात करूयात. या इथं एक फ्रेश शेपूची गड्डी नीट करून घेतलेली आहे. भाजी नीट करत असताना भाजीचे कोवळे देठ आणि पानं आहेत ती इथं भाजी बनवण्यासाठी वापरणार आहे. भाजी नीट करून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. भाजीमधलं पाणी पूर्णपणे नितळून गेल्यानंतर ही भाजी आपल्याला चाकूने चिरून घ्यायची आहे. अशा पद्धतीने थोडी थोडी भाजी आपल्याला जुळवून घ्यायची आहे. त्यानंतर ही भाजी आपल्याला चिरून घ्यायची आहे. भाजी चिरत असताना भाजीचे कोवळे देठ आहेत ते अगदी बारीकसर चिरायचे आहेत आणि पानांमध्ये म्हणाल तर ही भाजी थोडीशी मोठी चिरली तरी देखील चालू शकतं. तर याच पद्धतीने उरलेली सर्व भाजी आहे ती अगदी छान अशी जुळवून घेते आणि अगदी बारीक अशी चिरून घेते. तर अशा पद्धतीने जर काही भाजी बनवली तर खाण्यासाठी अगदी खमंग भाजी बनून तयार होते. सर्व शेपूची गड्डी आहे ती अगदी छान अशी बारीकसर चिरून घेतलेली आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. या इथं मी एका खलबत्त्यामध्ये थोडासा जास्तीचा लसूण घातलेला आहे. सोबतच घालायची आहे आपल्याला हिरवी मिरची. हिरवी मिरची इथं आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या इथं घेतलेल्या आहेत. अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि हे आपल्याला खलबत्त्यामध्ये अगदी छान असं कुटून घ्यायचं आहे. तर अगदी बारीक अशी याची पेस्ट न बनवता थोडंसं जाडसर अशा प्रकारचंच आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे. हे पहा या पद्धतीने. तर या ठिकाणी आपली मस्त अशी हिरवी मिरची आणि लसणाची ठेचा आहे तो बनवून तयार झालेला आहे. खलबत्त्यामधून बाजूला काढून घेते आणि त्याच खलबत्त्यामध्ये या इथं मी पाव वाटी इतके कच्चे शेंगदाणे बारीक करण्यासाठी घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे देखील आपल्याला जास्त बारीक न करता थोडेसे जाडसर अशा प्रकारचेच आपल्याला हे कुटून घ्यायचे आहेत. हे पहा या पद्धतीने. तर वाटणाची तयारी झालेली आहे. भाजी देखील चिरून झालेली आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती फोडणी करता कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला फोडणी करता 1 ते 1.5 पळी इतकं तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये घालूयात बनवून घेतलेलं हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचं वाटण. हे हलकंसं छान असं परतून घ्यायचं आहे. जास्तही करपवण्याची आवश्यकता नाही. वाटण छान असं परतत आलं की आपल्याला यामध्ये अगदी चिमूटभर इतकी हळद पावडर घालायची आहे. हळदीमुळे भाजीला रंग छान येतो त्याचबरोबर चवही छान येते. अगदी हलकंसं परतून घ्यायचं आहे. वाटण छान परतून झालं की यामध्ये आपण कच्चे वाटून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत. आता हे शेंगदाणे आपल्याला फोडणीमध्ये अगदी छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. असे हे कच्चे शेंगदाणे या फोडणीमध्ये घातली तर भाजीची चव आहे ती अगदी छान लागते. भाजी खाताना अशा प्रकारचे शेंगदाणे दाताखाली आले तर ते खाण्यासाठी अगदी छान लागतात. तर अशा पद्धतीने ही फोडणी आहे ती अगदी छान अशी मी परतून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये घालूयात आपण चिरून घेतलेली भाजी. सर्व भाजी यामध्ये घालायची आहे. भाजी घातल्यानंतर आपल्याला यामध्ये मूग डाळ घालायची आहे. तर ही मूग डाळ मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. 3 चमचे इतकी मूग डाळ इथं मी वापरणार आहे. भाजी किती आहे त्यानुसार मूग डाळीचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. हीच मूग डाळ तुम्ही रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेत नसाल तर हीच मूग डाळ तुम्ही अर्ध्या तासासाठी किंवा 1 तासासाठी गरम पाण्यामध्ये भिजवून घेऊ शकता. सोबतच मी घातलेलं आहे चवीकरता मीठ. मिठाचा वापर थोडासा बेताने करायचा आहे कारण पालेभाजी आहे ती थोडी-थोडी शिजत गेल्यानंतर कमी होते त्यामुळे मीठ अगदी बेताने वापरायचं आहे. आता ही भाजी आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. जशी-जशी ही भाजी आपण मिक्स करत जाऊ तशी-तशी ती भाजी कमी-कमी होत जाते. भाजी कमी झाल्यानंतर देखील तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता त्यामुळे मीठ किती घालायचं याचा अंदाज येतो. भाजी अगदी छान अशी मी मिक्स करून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये मी अर्धा वाटी इतकं पाणी घातलेलं आहे भाजी शिजण्यासाठी. आता ही भाजी तुम्ही अशीच ओपनली शिजवू शकता पण यावरती झाकण ठेवून ही भाजी मी शिजवून घेणार आहे. कारण यामधली डाळ आणि शेंगदाणे अगदी छान असे शिजले जातात झाकण ठेवल्यामुळे. थोड्या वेळासाठी ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे. अधूनमधून 1 ते 2 वेळा ही भाजी मी हलवून घेतलेली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं भाजी मस्त अशी शिजलेली आहे. तर ही भाजी ओपनली शिजवली तर आणखीन या भाजीचा रंग आहे तो अगदी हिरवागार दिसतो. पण झाकून ठेवली तरी देखील ही भाजी दिसायला छानच दिसते. त्याचबरोबर ही भाजी चांगली शिजली तर खाण्यासाठी छान लागते. या इथं मस्त अशी शेपूची भाजी बनवून तयार झालेली आहे. एका प्लेटमध्ये काढून घेते.
या इथं मस्त अशी आपली खमंग चवीची शेपूची भाजी बनवून तयार झालेली आहे. भाजीचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे. अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून तयार झालेली आहे. ही शेपूची भाजी आमच्याकडे गौरी आगमनाच्या दिवशी आवर्जून बनवली जाते नैवेद्यासाठी. तुमच्याकडे कुठली भाजी बनवली जाते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ती भाजी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करू. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.